माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 आणि त्याच्या प्रचार सभेनिमित्त आयोजित या सभेवर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय विजयदादा, माननीय राजेशजी टोपे साहेब, भूषणसिंह होळकर साहेब, उत्तमराव जानकर, व्यासपीठावरील बाबा शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे सर्व नेते आणि बंधू भगिनींनो, उद्याच्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी घेतलेल्या माणसाचं समोरचं बटन दाबून धैर्यशील मोहिते पाटीलांना विजय करायचा आहे. त्यासाठी या सभेचं आयोजन आहे. गाड्या सगळ्याच वाजतायत, सभा सगळ्याच्या होत आहेत, पंतप्रधान येत आहेत जात आहेत, टी व्हीवर वेगवेगळे आपण पाहतोय, त्यामुळे चलबिचल मनामध्ये होते. पण काही घाबराय जाण्याचं कारण नाही. अतिशय साधं सोपं सुटसुटीत बिनखर्चाचं काम आहे. 7 तारखेला फक्त लाईनमध्ये उभं राहायचं आणि नीट शांतपणे ती चित्र बघायची आणि तुतारेवाले माणसाचं बटन दाबायचं. टोईंग केलं की धैर्यशील भैया गोईंग दिल्ली. बंधूंनो, मतदानाचं महत्त्व आपल्याला समजत नाही. खासदाराचं फार महत्त्व असतं. खासदार काही करू शकतो. खासदाराला मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो आणि कोणत्याही विभागामध्ये त्यांना बोलता येतं, लक्ष घालता येतं, पत्र देता येतं. त्यामुळं खासदार आपल्या बाजूचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही निवडणूक थोडी वेगळी आहे. वेगळी अशा अर्थानं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपण एकत्र लढत होतो, पण यावेळी शिवसेना आपल्याबरोबर आहे. 3 राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळं आपल्या विजयाची खात्री वाढलेली आहे. आणि बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या चित्र आहे फोडाफोडीचं, त्याच्याबद्दल शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्या दृष्टीनं बघतोय. दहशतीचं वातावरण आहे. परवा अभिजित पाटील अकलूजला होते, लगेच त्यांच्यावर 10 गोडाऊन सील केलं. अभिजित पाटलांनी भेट घेतली की रातोरात सील काढून घेतलं. म्हणजे दहशतीचा वापर आहे, ईडीचा वापर आहे हे सिद्ध झालंय. अभिजित पाटील जरी गेले तरी ते जाताना सांगून गेले. त्यामुळे मागची जनता जाग्यावर आहे आणि अभिजित पाटलाला ओढून नेलंय याचा राग आपल्याला व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ते करायचं. बंधूंनो, हे असं का करतायत? मुळात पवार साहेबांच्या बाजूने सहानुभूतीची लाट का उभं राहिली हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आयडिओलॉजी असते, विचारधारा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा आहे सत्यमेव जयते, त्यांची विचारधारा आहे असत्यमेव जयते. आपली विचारधारा आहे अहिंसा, त्यांची विचारधारा आहे हिंसा. आपण सर्व धर्म समभाव, सगळ्या लोकांना घेऊन जाण्याची भूमिका आपली आहे. त्यांची भूमिका हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी म्हणायचं आणि गायीचं बीप तयार करतात त्या कारखान्याकडं 445 कोटी इलेक्शनला फंड घेतलाय ह्या बीजेपीनं. कुठलं हिंदुत्व? आणि म्हणून ते सांगतायत ते खोटं आहे. हिंदुत्व हे खोटं आहे. आपण सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. सध्या शेतकरी फार अडचणीत आहे. शेतीमालाचे भाव, साखरेची निर्यात बंद केली, दर पडले. इथेनॉलचं बंद केलं, दर पडले. कांद्यावरची निर्यात बंद केली, दर पडले. आणि म्हणून हे शेतकऱ्याच्या विरोध आहे. आता पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली फक्त गुजरातला. देशात असं कधीच घडलं नाही पवार साहेबाच्या कारकिर्दीत की एकाच राज्यातील कांद्याला पांढरा कांदा महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण तसं न करता फक्त गुजरातला दिला. आता 99,150 टन कांद्याला परवानगी दिली. पण बंधूंनो, हे किती फसवाय सांगतो तुम्हाला. हे गुजरातच्या व्यापाऱ्याचा कंटेनरमध्ये भरलेला कांदा 99,150 टन बोटीमध्ये भरून तयार आहे. फक्त निर्यात नाही म्हणून बोट हालत नव्हती. आणि तो गुजरातच्या व्यापाऱ्याचा 99,150 टन कांदा जावा म्हणून तेवढ्याला आकडा आला कुठून? आज कांदा किती मोठ्या प्रमाणात आहे? 99,150 टन फक्त व्यापाऱ्याचा जो कंटेनरमध्ये कांदा आहे त्याला परवानगी दिली. आणि म्हणून बंधूंनो, साखर कारखानदारी धोक्यात आहे, शेतकऱ्याचे उद्योग धोक्यात आहे.
शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं धोरण हे यांचं आहे. हे शहरी भागाचं आहे. 22 लोकांकडे 70 कोटी लोकसंख्या एवढी उत्पन्न किंवा पैसे हे 22 लोकांकडे आहेत आणि ते 22ही लोक गुजरातचे आहेत. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदीची पार्टनरशिप आहे. हे नीट लक्षात ठेवा. हे जे चाललंय सगळं अंदानी अंबानीला, रेल्वे विकली, LIC विकली, सगळ्या विमान कंपन्या विकल्या, सगळ्या जनतेच्या मालकीच्या ज्या कंपन्या होत्या नेहरूंनी तयार केलेल्या त्या सगळ्या अदानी आणि अंबानीला विकल्या. आणि म्हणून हे व्यापारीकरण, खाजगीकरण देशाचं चाललंय. आणि याच्यामध्ये आता सामान्य माणसाचं हित बघणारा नेता राज्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून पवार साहेब तत्वावर ठाम राहिले. आयुष्यभर जे जपलं, सर्वांना बरोबर घेण्याचं जे तत्व आहे त्या तत्वाच्या बाजूने राहायचं. देश धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने राहिला पाहिजे. सत्यमेव जयते राहिले पाहिजे. आणि या देशामध्ये अहिंसा राहिली पाहिजे. कुणी कुणाची हिंसा करता कामा नये. या भूमिकेवर जे आपण ठाम आहे त्याच्यावर पवार साहेब ठाम आहेत. त्याचं जनता कौतुक करते. आणि म्हणून बंधूंनो, जास्त वेळ नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की साहेब, जनतेनेच हातात आता निवडणूक घेतली. मतदारच प्रचाराला निघालाय बाहेर. 77ला एकदा असं झालं आणि त्यानंतर आता ही दुसरी वेळ आहे भारताच्या लोकशाही. मतदार आता प्रचार करायला लागला. मतदाराला प्रचार करावा लागतो. एक माणूस परवा पंढरपूरहून पुण्याला चालला होता. त्याची गाडी नात्यापुत्यात बंद पडली. मागून येणाऱ्या गाडीला त्याने हात केला. त्या गाडीला मला फलटणपर्यंत न्या. त्याने फलटणपर्यंत त्याला नेऊन सोडलं. फलटणमध्ये उतरल्यानंतर ती मला थँक्यू म्हणू नको. मग म्हणली काय करू? 3 मतदाराला भेट आणि मोदी येता कामा नाही तेवढं सांग, मला थँक्यू मिळालं म्हणून समज. मतदाराला म्हणतोय, एक माणूस दुसऱ्याला मदत करतोय आणि तिसऱ्याला म्हणतोय मला मदत केल्याचं थँक्यू म्हणू नको. मोदी येता कामा नाही एवढी काळजी घे आणि 3 ते 4 मतदाराला मोदीला मतदान करू नको असं सांग. एवढं सांगतोय. म्हणून बंधूंनो, राज्यपाल काय वागतायत आपण बघितलं. सगळे कायदे मुडीत घालून कोणाचे आमदार, कुणीकडे राज्यपाल, निवडणूक आयोग, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचं चिन्ह कुणालाच, झेंडा दुसऱ्यालाच. हे इतकं जग हसतंय सगळं. आणि म्हणून हा वनवा जो पेटलाय तो सामान्य माणूस आता मतदार सगळा सुशिक्षित आहे आणि त्याला ते कळतंय. आणि म्हणून पवार साहेबांनी उद्धव ठाकरेवर फार अन्याय झालाय. आपण पेटून उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो, या 48 पैकी 40 ते 42 सीट आपल्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत. आपण सगळ्यांनी मात्र 7 तारखेला न चुकता मतदान घडवा. मला आपल्याला एवढीच विनंती आहे की मतदान उन्हाचा दिवस आहे. 50-55% पर्यंत मतदान जात आहे. पण आपल्या तालुक्यामधला उमेदवार असल्यामुळं आपण ते 70-75% ग्रामपंचायतीसारखं मतदान नेलं पाहिजे. आणि माळशिरस तालुक्यातून लाखाचं काय 1.5 लाखाचं लीड बसलं पाहिजे. एवढीच विनंती करतो. आणि तुतारीच्या समोरचं बटन दाबून धैर्यशील महिलाला विजयी करावा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आणि पुढची विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांना. संयमाचा तोल साहेब तुमचा सुटत नाही. हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचा हटत नाही. राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं. जोर लावून दांडून चिन्नीला कोळायचं असतं. जल्लोष आणि